वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज इथे तुम्हाला चाकोली बनवून दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी, खायला पण एकदम छान लागते। इथे पहा, मी कांदे कट करून घेतले बारीक क्रोमाच्या सहाय्याने। नंतर मी एका खलबत्त्यामध्ये इथे मी लसूण आणि जिरे छान वाटून घेतलं। त्यामध्ये चॉप करून घेतलेले आपले कांदे टाकून घ्यायचे। त्यामध्ये इथे मी लाल तिखट आणि मीठ टाकून छान अशा प्रकारे चटणी वाटून घ्यायची। नंतर त्यामध्ये इथे मी कोथिंबीर धुवून कट करून घेतली, तीही छान अशा प्रकारे यात टाकून पुन्हा एकदा वाटून घ्यायचं। इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा। नंतर त्यामध्ये मी ती कांद्याची जी चटणी वाटली होती ती टाकून घेतली आणि छान अशा प्रकारे 2-3 मिनिट परतून घ्यायची, चांगला कांदा नरम होईपर्यंत। अशा प्रकारे आपली ती चटणी बनून तयार आहे। तर इथे मी तुरीच्या डाळीचं कुकर लावून घेतलं होतं, डाळही आता शिजलेली आहे। त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचं, फिरकीच्या सहाय्याने अशा प्रकारे छान परतून घ्यायची। नंतर मी ते पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं, त्यामध्ये मी ते चाळणी ठेवून घेतली। मी ते टाळक्याच्या पिठामध्ये थोडं मीठ टाकून घेतलं आणि कोमट पाण्याने ते पीठ मळून घेतलं। अशा प्रकारे मी आकाराची बनवून घ्यायची। तुम्हाला जे आकारात हवे असतील त्या आकारात तुम्ही बनवून घेऊ शकता। नंतर मी ते चाळणीमध्ये हे सर्व चाकोली टाकून घेतली, त्यामध्ये थोडं तूप ॲड केलं कारण चिटकू नाही म्हणून। नंतर पुन्हा छान मी ते वाफवण्यासाठी 2-3 मिनिटे झाकण लावून ठेवून दिलं। 2-3 मिनिटानंतर पुन्हा परतून घ्यायचं। अशाच प्रकारे ते सर्व बनवून झालेले आहेत आपले। तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा, पोळीच्या ऐवजी काहीतरी वेगळे आणि एकदम टेस्टी। इथे मी नंतर सर्व इथे काढून घेतले। नंतर त्यामध्ये वाटीमध्ये तूप टाकलं, त्यामध्ये इथे मी वरण इथे छान ताटाची अशी मांडणी करून घेतली, कांद्याची चटणी आणि चाकोली। तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून पहा। माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।